अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। म्हणूनच हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश दुर्लक्ष करू नको। कारण तुझे आनंदाचे, भाग्याचे, सुखाचे दिवस, वैभवाचे दिवस येण्यासाठीच या संदेशाचे नियोजन स्वामी माऊलींनी केले आहे। तेव्हा शांत मनाने, एकाग्र मनाने शेवटपर्यंत ऐक। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आजपर्यंत खूप काही दुःखाचे डोंगर पार केले आहेस। खूप काही अश्रू ढाळून झाले आहेत। खूप काही लोकांसमोर लाचार होऊन स्वतःची किंमत कमी करून घेतली आहेस। पण बाळा, यापुढे नाही। कारण स्वामी माऊलींनी तुझ्यासाठी असे काही नियोजन केले आहे जे तुझे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नको, पश्चाताप होईल। कारण स्वामी माऊली जे काही नियोजन करतात आपल्या भक्तांसाठी ते त्यांच्या भाग्यासाठी चांगलेच असते। ते त्यांच्या जीवनामध्ये खूप काही असे काही तुम्हाला प्रगतीचे द्वार उघडते, ज्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये सुखाचे, आनंदाचे आणि खूप काही तुमच्या मनातील स्वप्नांचे स्तोत्र उघडले जाते। खूप काही असे बंद दरवाजे उघडले जातात ज्याद्वारे तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळते। तुमच्या जीवनातील सर्व काही दुःखाचा डोंगर संपून जातो। तुमची शत्रुपीडा संपुष्टात येते आणि स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात। बाळा, अद्भुत चमत्काराची वाट आजपर्यंत पाहत आहेस ना? पण आता ती वेळ संपली आहे। आता या क्षणानंतर तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे। तुझ्या जीवनात जो चमत्काराची तू वाट पाहत आहेस तो अद्भुत चमत्कार तुझ्या मार्गात आहे। तेव्हा दुर्लक्ष करू नको, शांत मन कर। मनातील सर्व काही वेदना, सर्व काही चिंता आमच्या चरणावरती सोड। कारण बाळा, तुझे जीवन मंगलमय करण्यासाठी, आनंदमय करण्यासाठीच स्वामी माऊली या संदेशाचे नियोजन घेऊन आली आहे। तेव्हा बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या सर्व काही चिंताने तुझे मन व्यथित आहे। तुझ्या आयुष्यात जे काही दुःखाचे आजपर्यंत क्षण आले आहेत, या सर्वांमधून तू बाहेर पडण्यासाठी खूप धडपडत आहेस। पण बाळा, चिंता करू नको। जर तुझा हात आम्ही पकडला आहे तर चिंता कशाची? या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या सुंदर संदेशाचे नियोजन केले आहे। आम्हाला माहीत आहे तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस। जर तुझे जीवन तुला बदलवायचे असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील। स्वामी भक्तांनो, तुम्हालाही तुमच्या जीवनात परिवर्तन हवे आहे का? मग हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर तू आतून खचला आहेस, डगमगला आहेस, तर या वादळांना कसा सामोरे जाणार आहेस याचा विचार कर। जर तुझ्या मनातील आत्मविश्वास तुटला असेल, जर तू आतून खंबीर नसशील, तर या संकटांचा सामना कसा करशील? बाळा, उठ। या क्षणापासून तुझ्या मनातील सर्व वेदना, सर्व चिंता, सर्व दुःख दूर कर आणि या क्षणापासून स्वतःचा आत्मविश्वास खंबीर कर। तुझ्या पाठीशी जर ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली आहे तर चिंता कशाची? सर्व काही संकटांचा सामना करण्यासाठी या क्षणापासून खंबीर हो। बाळा, तुला रडण्यासाठी, तुझे जीवन दुःखात घालवण्यासाठी स्वामी माऊलीने हे तुला जीवन दिले आहे का? नाही। तर तुझ्या समोर सर्व शत्रूंचा सामना करण्यासाठी, तुझ्या समोरील सर्व काही संकटांचा सामना खंबीरपणे करण्यासाठी तुला या जीवनामध्ये
स्वामी माऊलीने ताठ मानेने उभे केले आहे. तेव्हा बाळा, आता खचून जाणे सोड, माघार घेणे सोड, सर्व संकटांचा सामना खंबीरपणे कर, पळून जाणे सोड. कारण तुला माहीत आहे, जर तुझ्या पाठीशी ब्रह्मांडाच्या शक्तीचे शुभ आशीर्वाद आहेत तर तुझा विजय निश्चित आहे. तू कोणत्याही संकटांचा सामना खंबीरपणे करणार आहेस आणि हा आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. हो बाळा, आणि आम्हाला माहीत आहे आमचा हा विश्वास तू ढळू देणार नाही. तेव्हा बाळा, तुझे मन हलके कर, तुझ्या मनातील दुःखांना या क्षणापासून दूर कर. कारण जीवन कठीण आहे, पण ते जगणे सोपे आहे जर तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून तुझ्या मनामध्ये या विचारांचा अवलंब करशील की स्वामी माऊली माझे जीवन सुंदर करणार आहेत, माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करणार आहेत, माझ्या आयुष्यातील सर्व दुःखांचा डोंगर स्वामी माऊली दूर करणार आहेत. तर या क्षणापासून सर्व काही सकारात्मक विचाराने तुझे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तर बाळा, तयार आहेस ना या सर्व संकटांचा सामना करण्यासाठी? तयार आहेस ना सर्व मनातील दुःख दूर करून सर्व काही जिंकण्यासाठी? कारण तुला मैदानात उभे केले आहे. स्वामी माऊलीने तुला मैदानात उतरवले आहे जिंकण्यासाठी, हरण्यासाठी नाही, माघार घेण्यासाठी नाही. आम्हाला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खंबीर आहे. तो कोणत्याही संकटामध्ये घाबरणारा नाही, खचणार नाही, माघार घेणार नाही. तेव्हा बाळा, आमचा हा विश्वास तू खरा करून दाखवणार आहेस. कारण तुझ्या मनामध्ये आता सर्व काही आनंदमय विचार आहेत, सकारात्मक विचार आहेत आणि या सुंदर विचारांची कास धरून तू तुझे जीवन घडवणार आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण बाळा, आता ते दुःखाचे दिवस संपुष्टात आले आहे. तुझ्या जीवनात आता आनंदाची बातमी घेऊन येणारे खूप काही क्षण तुझ्या जवळ आहेत. खूप काही अद्भुत चमत्कार तुझ्या जवळ येत आहे. हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहात? स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमचे शुभ आशीर्वाद हवे आहेत, तुम्ही जे काही द्याल ते सर्व काही मी आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या क्षणी तू खचणे सोडून देशील, ज्या क्षणाला तुझ्या मनातील ते दुःख दूर होईल, ज्या क्षणाला तू या शत्रूंचा सामना करण्यासाठी आतून मजबूत होशील, त्या क्षणापासून तुझे जीवन सुंदर होईल. तुला पुढे जाण्या वाचून, तुला कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्या वाचून आणि तुला प्रगतीपथावर नेण्या वाचून कोणीही अडवू शकत नाही. कोणतीही वाईट शक्ती आता तुझे काहीही बिघडवू शकत नाही. कारण प्रत्येक शक्तीचा, प्रत्येक वाईट शक्तीचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे. हो बाळा, हे निरंतर ध्यानात ठेव. स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत, तुझ्या बरोबर आहेत, तुझ्या प्रत्येक पावला गणिक आहेत. मग विचार करतो कशाला? उठ, या क्षणापासून स्वतःचे मन बदल. स्वतःच्या मनात खंबीर विचार आण की स्वामी माऊली मला प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक शत्रूंसमोर जिंकायचे आहे. हार मानायची नाही. मी हार मानणारा नाही. मी तुमचा स्वामीप्रिय बाळ आहे. मी मनाने खंबीर आहे. माझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आहेत आणि या सुंदर विचाराने प्रत्येक कार्यात उडी घे आणि मग पहा, प्रत्येक कार्यात तुला मनासारखे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा. कारण माझे शुभ आशीर्वाद कधीही वाया जाणार नाहीत. ब्रह्मांडाच्या शक्तीने जर तुझा हात पकडला आहे तर विचार करतो कशाला? निरंतर पुढे चालत राहा. स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहेत. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद, हे ब्रह्मांडाचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो,
स्वामी माऊलींवरती तुमचा खंबीर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमचेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या मनामध्ये, तुझ्या जीवनामध्ये खूप काही चिंता चालू आहेत, खूप काही आर्थिक चिंता, त्यांना तू रोज झगडत आहेस. तुझ्या जीवनातील ते सर्व आर्थिक प्रश्न मिटवण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. महालक्ष्मीची कृपा तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या सर्व काही आर्थिक चिंता मिटवणारा हा दिव्य पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा, या संदेशाचे मनापासून स्वीकार कर आणि पुढे चालत राहा. सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींचे आशीर्वाद घेऊन उभा आहे. तेव्हा बाळा, चिंता सोड, मनातील दुःख दूर कर, व्यथा बाजूला सार. स्वामी माऊलींनी तुझ्यासाठीच हे सुंदर मार्गदर्शन तुझ्या समोर येण्याचे नियोजन केले आहे. तू खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच या शुद्ध पवित्र संदेशासमोर आला आहेस. स्वतःला खरोखर भाग्यशाली बाळ समजत असशील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत मी पोचलो आहे असे टाईप कर. स्वामी माऊली म्हणतात, ज्या भक्तांवरती स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद असतात त्याच्या जीवनातील सर्व कष्ट, व्यथा, दुःख, आर्थिक चिंता दूर झाल्याशिवाय राहत नाही. फक्त गरज आहे तुमचा खंबीर आत्मविश्वास आणि तुमचा विश्वास आमच्यावरती असण्याची. हो बाळा, जिथे आमच्यावरती विश्वास ठेवला जातो तिथे कशाचीही तुमच्या जीवनात कमी भासत नाही. कारण स्वामी माऊलींची नजर निरंतर तुमच्यावरती असते. आमचे निरंतर लक्ष जर माझ्या भक्तांवर आहे तर तो कशाच्याही समोर घाबरणार नाही. कितीही संकटे येऊ दे, कितीही दुःख असू दे, कितीही मोठे दुःखाचे डोंगर असू दे, त्या सर्वांमधून तुला स्वामी माऊली अलगद बाहेर खेचल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तेव्हा मनातील संकोच काढून टाक. मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून दूर कर आणि ताठ मानेने जिंकायची तयारी कर. मैदानात उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी फिरू नको. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. आम्हाला माहीत आहे सर्व काही जिंकल्याशिवाय तू माघारी जाणार नाहीस. तुझे जीवन आता योग्य दिशा पकडत आहे. तुझ्या मार्गावरती जे काही काटे होते आम्ही सर्व काही दूर केले आहेत. आता सर्व काही प्राप्त करण्यासाठी तू सज्ज आहेस. विजय तुझाच आहे. हो बाळा, चिंता सोड, कारण चिंता तुला आतून पोखरत आहे. म्हणूनच आनंदी विचार ठेव, मन नेहमी प्रसन्न ठेव आणि मनामध्ये निरंतर स्वामी माऊलींचे नामस्मरण सुरू ठेव आणि मग तुझे जीवन बदललेले तू स्वतः पाहशील आणि आम्हाला येऊन स्वतः सांगत राहशील, स्वामी माऊली, हे सर्व काही कसे शक्य झाले आहे. कारण बाळा, अशक्य ते शक्य करतील स्वामी, हेच निरंतर लक्षात ठेव. कारण आमच्यासाठी काहीही अशक्य नाही. म्हणूनच तुझ्या जीवनात अशक्य ते शक्य घडणार आहे. हाच विश्वास मनात ठाम ठेवून निरंतर पुढे चालत राहा. यश तुझी वाट पाहत आहे. बाळा, जर माझे नामस्मरण तुझ्या मुखात निरंतर आहे तर घाबरतो कशाला. कारण हेच सुरक्षा कवच तुझे रक्षण करणार आहे. कोणत्याही संकटात, कोणत्याही शत्रूंपासून तू आता सुरक्षित आहेस. हा मनात विश्वास ठेव. कारण जिथे स्वामी माऊलींचे नामस्मरण सुरू आहे, जिथे निरपेक्ष भक्ती आहे, जिथे अनंत कृपा तुमच्यावरती स्वामी माऊलींची आहे, तिथे बाळा तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण आमचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहे. तेव्हा तयार राहा. हे सर्व काही आनंदाचे क्षण घेण्यासाठी तयार राहा. तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाम राहा. कारण तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. हो बाळा,
तुझ्या मनातही नसेल की हे सर्व काही कधी प्राप्त होईल, पण हीच योग्य वेळ आता जवळ आली आहे सर्व काही तुला प्राप्त होण्याची, तुझ्या मनातील स्वप्नांना उंच भरारी देण्याची. हो बाळा, तुझ्या मनातील सर्व काही स्वप्न, सर्व काही विचार आमच्या समोर आहेत आणि हे सर्व पूर्ण करण्यासाठीच या सुंदर संदेशाचे स्वामी माऊलींनी नियोजन केले आहे. तेव्हा माघार घेऊ नको, खचून जाऊ नको, मनात दुःख ठेवू नको. आनंदी मनाने, सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्याची सुरुवात करून तर पहा आणि त्यामध्ये यश प्राप्त नाही झाले तर या स्वामी माऊलींना येऊन सांग. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी भक्तांनो, तुमच्याही मनातील सर्व काही जीवनातील दुःख दूर, अडचणी दूर व्हाव्या असे वाटत असेल, सर्व आर्थिक चिंता नष्ट व्हाव्या असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.